आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आणि धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता. राज्यातील 13 जागांवर 20 मे रोजी होणार मतदान. राज्यात खरीप हंगामासाठी पुरेसा खतांचा साठा उपलब्ध. 44,56,000 टन रासायनिक खतांचा साठा मंजूर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयला आज नागपुरात प्रारंभ. देशातील 936 विद्यार्थ्यांचा सहभाग. आणि राज्यात अवकाळी पावसामुळे सुमारे 5,500 हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान. पुढील 3 दिवस विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी. आता बातम्या विस्तारानं. लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील प्रचारांची सांगता आज होत असून या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे तसंच मुंबईतल्या 6 मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात प्रचार उद्या संपत असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते सभा, बैठका, पदयात्रा काढून जोरदार प्रचार करीत आहेत. महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर सभा होत आहे. सायंकाळी 6:30 वाजता पंतप्रधान मोदी हे मुंबई विमानतळावर येतील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता सभेला सुरुवात होणार आहे. या सभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं शक्तीप्रदर्शनाचा जोरदार तयारी केली आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर सायंकाळी 6 वाजता सभा होत आहे. या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. मुंबईतल्या 6 जागांवर महाविकास आघाडीने लक्ष केंद्रित केलं आहे. गेल्या 60 वर्षात काँग्रेसच्या कारकिर्दीत झाली नाही तेवढी कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात पूर्णत्वास आली आहे. यात रस्ते, सिंचन या योजनांसह मूलभूत सोयी सुविधांच्या कामाचा समावेश आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्याचे चित्र बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही मोदींची आणि माझी गॅरंटी आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथल्या जाहीर सभेत केलं. धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील शिंदखेडा आज इथे दुपारी मंत्री नितीन गडकरी यांची सभा झाली. आपण देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी नव्हे तर आपल्या भागातील सर्वांगीण विकास साधणारा खासदार निवडून देण्यासाठी मतदान करत आहोत. यामुळे गेल्या 10 वर्षातील अनुभवाच्या आधारावर महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांना मतदान करा, असं आवाहन नाट्य अभिनेते तथा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज धुळ्यात केलं. धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी तथा काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ कोल्हे यांची धुळे शहरातील इंदिरा गार्डन देवपूर मध्ये आज जाहीर सभा झाली. नरेंद्र मोदीचा प्रचार भरकटला असून मुद्देच नसल्याने मोदींना धार्मिक ध्रुवीकरणावर भर द्यावा लागत असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि पब्लिसिटी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा यांनी आज केली. मुंबईत टिळक भवन इथं पत्रकार परिषदेला पवन खेरा संबोधित करत होते. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की निवडणूक जनतेने हाती घेतली असून महाविकास आघाडी बहुमतानं जिंकेल असं चित्र दिसत आहे. त्याचप्रमाणे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांची आणि जखमींची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करण्याची माणुसकीही पंतप्रधान मोदी यांनी दाखवली नाही, अशी टीका यावेळी पटोले यांनी केली. दरम्यान आज महाविकास आघाडीतर्फे आदित्य ठाकरे यांची नाशिकमध्ये सायंकाळी 7 वाजता सिडको इथं सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. या टप्प्यात 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या एकूण 57 लोकसभा मतदारसंघासाठी पुढील महिन्याच्या 1 तारखेला मतदान होत आहे. मतमोजणी 4 जून रोजी होईल. राज्यात खरीप हंगामासाठी पुरेसा खताचा साठा उपलब्ध असून कृषी विभागानं यंदा 44,56,000 टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात 29,19,000 टन खतांचा साठा होता. उर्वरित खतांचा पुरवठा केंद्राकडून होणार आहे. खतांच्या विक्रीमध्ये काळाबाजार किंवा अन्य गैरप्रकार होत असल्याचं आढळल्यास संपर्क साधण्यासाठी आवाहन कृषी विभागानं केलं आहे. आज जागतिक उच्च रक्तदाब दिन आहे. या आजाराविषयी जागतिक
जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन पाळला जातो. या दिनाचं बोधवाक्य आपल्या बीपीचा आकडा जाणून घ्या असं आहे. तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घकाळ जगा ही या वर्षीची थीम आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा शुभारंभ आज सकाळी रेशीमबाग स्थित डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झाला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सर कार्यवाह डॉ कृष्ण गोपालजी, सेवाप्रमुख आणि वर्गाचे पालक अधिकारी पराग अभ्यंकर तसंच वर्ग सर्वाधिकारी इक्बाल सिंह यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण केलं. यंदाच्या वर्गात देशभरातील सर्व प्रांतांमधून एकूण 936 शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. काळानुरूप प्रशिक्षण वर्गाचा कालावधी आणि अभ्यासक्रम यात बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या वर्गांमध्ये शारीरिक कार्यक्रमांतर्गत संयम आणि धैर्य वाढवण्यावर भर दिला जायचा. आता आव्हानं बदलली आहेत. त्याचे संदर्भ समजून घेत या आव्हानांना उत्तर द्यायचं असल्यानं तशा विषयांचाही या वर्गात समावेश करण्यात आला आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे 5,500 हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं. तसंच 19 जिल्ह्यातल्या उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. गोंदिया, भंडारा, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं असल्याचं कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यापासून वाशिम जिल्ह्यामध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत, ज्यामुळे जिल्ह्यातील उन्हाळी पिकांचं नुकसान होत आहे. याचबरोबर खरीप हंगामाची तयारी करण्यामध्ये शेतकऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. मागील 24 तासात चंद्रपुरातील मूल इथं 33 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. पुढील काही तासात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय आजपासून 3 दिवस नागपूरसह विदर्भात वादळी पर्जन्यमान आणि पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. दरम्यान काल विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 42.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. मान्सून काळात विविध प्रकारचे आपत्तीजनक प्रसंग घडण्याची शक्यता असते. असे प्रसंग ओढवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज असलं पाहिजे असे निर्देश यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिलेत. मान्सून काळात नदी नाल्यांना पूर येऊन नुकसान होण्याची शक्यता असते. यवतमाळ जिल्ह्यात पुरामुळे बाधित होणारी 169 इतकी गावे असून त्यातील 53 गावे अति संवेदनशील आहेत. या गावांना पुरामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता पाहता संबंधित विभागांनी पूर्वीपासूनच आवश्यक उपाययोजना तयार ठेवल्या पाहिजे. नदी नाल्यांमधील पूरप्रवाह सुरळीत होण्यासाठी त्यातील अडथळे, साफसफाई आणि गाळ काढण्यात यावा. प्रत्येक धरणावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिलेत. गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातल्या पाणीपुरवठा योजनांचा प्रगतीचा आढावा घेतला आणि पाणीपुरवठ्याची कामं मुदतीमध्ये पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. गडचिरोली जिल्ह्यात 1082 मंजूर पाणीपुरवठा योजनांपैकी 929 योजनांची कामं पूर्ण झाली असून 153 कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांना यावेळी देण्यात आली. मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे आज वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट इथल्या रेल्वे स्थानकावर स्टेशन महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा उद्देश समृद्ध इतिहास आणि रेल्वे यंत्रणेच्या स्थापनेचा सन्मान करणे हा आहे. या स्टेशन महोत्सव कार्यक्रमानं रेल्वेचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्याच्या सामाजिक योगदानाबाबत जनजागृती करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केलं. यात गावकरी, रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचा सक्रिय सहभाग लाभला. भंडारा उपविभागीय पोलीस कार्यालय तुमसर यांच्या वतीनं 14 ते 21 मे या कालावधीत वाहतूक जनजागृती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. जनजागृती मोहिमेत उपविभागीय अधिकारी IPS रश्मिता राव शहरात फिरून नागरिकांना वाहतुकीचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन करत आहे. अमरावतीमधील कठोरा परिसरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शेजारील जय अंबा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये काल सायंकाळी 6 वाजता लागलेल्या आगीत घरकाम करणाऱ्या 17 वर्षीय करीना थापानं समयसूचकता दाखवत अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी किचनमधील सिलेंडर बाहेर काढले, ज्यामुळे पुढील अनर्थ टाळला गेला. त्यानंतर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आणि अपार्टमेंटमधील सर्व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढलं. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ संचालित महिला महाविद्यालय नंदनवन इथं जून महिन्याच्या होणाऱ्या UGCच्या नेट परीक्षेच्या पेपर 1च्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. दिनांक 20 ते 25 मे दरम्यान महिला महाविद्यालयात सकाळी 8 ते 11 वाजेदरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात विद्यार्थ्यांना माजी प्राचार्य डॉ अनिल करवंदे आणि नेटसेटच्या तज्ज्ञ संगीता खरे यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. अधिक माहितीसाठी आणि प्रवेशासाठी 9923164366 या क्रमांकावर संपर्क साधावा. शेवटी पुन्हा
ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता आज. राज्यातील 13 जागांवर 20 मे रोजी होणार मतदान. राज्यात खरीप हंगामासाठी पुरेसा खतांचा साठा उपलब्ध. 44,56,000 टन रासायनिक खतांचा साठा मंजूर. आणि राज्यात अवकाळी पावसामुळे सुमारे 5,500 हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान. पुढील 3 दिवस विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.